मी व्यवस्थित मराठ्यांना करून देतो, टेन्शन घेऊ नका, आनंदात झोपा. छगन भुजबळ बैठकीला जाणार नाहीये, जी.आर. काढला म्हणून तो नाराज आहे. बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला. याचा अर्थ असा होतो हा जी.आर. पक्का आहे, फक्त काही जणांना बोलवलं नाही मराठ्याच्या अभ्यासकाला, म्हणून त्यांचं थोडं ढुगण दुखत आहे. माझं समाजाला एवढंच म्हणणं आहे, संयम आणि शांत राहा, विश्वास ठेवत जा. सगळा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय, जाणारे लेकरा बाळाचं कल्याण होणार आहे. आणि ते बघा तुम्ही टप्प्याटप्प्याने कसं जातंय. माझा निर्णय सुरुवातीला कोणाला पण असं वाटतं की चुकीचं आहे, पण ह्यावेळी जी.आर. आहेत एवढं लक्षात ठेवा. जी.आर. आहेत. आतापर्यंत एक वळ सुद्धा साधी मराठवाड्याच्या बाजूने लिहिली गेली नव्हती, कारण मराठवाड्यावर जळणारे खूप लोक आहेत. आणि आता मी मराठवाड्याचं कल्याण केलंय, पश्चिम महाराष्ट्राचं केलंय, म्हणून थोडं पोट दुखत असतं. तुम्ही फक्त संयमानं विश्वासानं शांत राहा. प्रत्येक माणूस हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार ज्याच्या नोंदी नाहीत त्याला घातलेलंच दाखवतो. ध्यानात ठेवा. फक्त तुम्ही शांत राहा, ऐकायचं सोडून द्यायचं. लय झालं तर वेळ आली तर आता यांच्या विरोधात आपल्याला लिहावं लागणार आहे. यावर प्रामुख्याने दोन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एक म्हणजे शिंदे समिती, म्हणजे जो काल जी.आर. काढलाय ते कामच सध्या शिंदे समिती करते आणि त्याच बेसवर शिंदे समिती सर्टिफिकेट देते, म्हणून नवीन काही नाही असं काही जणांचा दावा आहे. सेकंड, हैदराबाद गॅजेटमध्ये असं आडनाव किंवा नाव अशा नोंदी नाहीत, त्या गावातली इतकी लोक कुणबी आहेत. मग कागदच आधार नाही एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा त्याचं आडनाव किंवा त्याची वंशावळी, तर मग मिळणार कसा, असे दोन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि त्यामुळं मराठे जिंकले पण तहात हारले अशी सध्या चर्चा सुरू झाली. हे शब्द त्यावेळेस सुद्धा तसलेच होते. शिंदे समिती गठीत केली त्यावेळेस सुद्धा हे लोक असंच म्हणले होते, काही उपयोग होणार नाही, शिंदे समितीचा काय उपयोग होणार नाही. तरी 3 करोड मराठे आरक्षणात गेले, यांचे तोंड बंद झाले. त्यावेळेस असंच म्हणले होते. तुमचं म्हणणं आहे शिंदे समितीचं सारखंच हा सुद्धा जी.आर. आहे. शिंदे समितीचा आणि या जी.आर.चा काही एक संबंध नाहीये. गॅझेटियरचा अभ्यास करणे आणि सरकारला अहवाल देणे एवढं शिंदे समितीचं काम आहे. अहवाल दिल्याच्या नंतर शिंदे समितीनं सरकारला जी.आर. काढायचा का नाही हे सरकारचा अधिकार आहे. त्यामुळे हे काम शिंदे समितीनं गॅझेटचा अभ्यास केला आणि अहवाल सरकारला दिला. अहवाल त्यांनी दिला आणि आपण लगेच जी.आर. काढायला लावला. गॅझेटियरचं काम इथून पुढच्या काळात असं राहणार आहे आता की त्याच्यात आडनाव असो नसो. पूर्वी काय असतं, माधव बापूजी एकच नाव असायचं गावात, म्हणून आडनाव लिहित नव्हतं. आप्पा रखमाजी उदाहरणार्थ द्यायला लागलो, असं असायचं, आडनाव नसायचं, कारण ते एकटंच माणूस असायचं. तेव्हा लिहायला त्यांना सोपं जायचं. त्या गॅझेटियर मध्ये असं आहे, मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे. जर 1,23,000 उदाहरणार्थ, आकडा कमी जास्त होईल, जालना जिल्ह्यात मराठा आहे. जालना आणि छत्रपती संभाजीनगर पूर्वी एक होता. 1,23,000 आहेत, तर मग ते 1,23,1881 चे गेले कुठं? त्याचा अर्थ आहे की मराठे आहेत हेच कुणबी आहेत, म्हणून त्यांनी 3 जणांची त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. मग 1,23,000 मराठे, तर गावात जो मराठा आहे त्याचा 7/12 घेतला जाणार. त्या आधारे त्याला आता कुणबी प्रमाणपत्र, कोणाला वावरच नाही, तर मग आता त्यांनी काय करायचं, तर त्याला ते बटाई नाव दिलंय. तिथं बटाई जरी असेल, ते शपथपत्र दिलं तरी कुणबी प्रमाणपत्र देण्यात जाणार. जी.आर. वर मंत्री भुजबळ नाराज आहेत आणि ते आता होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून बाहेर पडलेले आहेत. मराठा समाजासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगतो, आपल्या विरोधात आपलेच लोक विरोधात बोलतायत की जी.आर. खोटा आहे.
हा जी आर जर खोटा असता, मराठ्याचं हित याच्यात नसतं, तर आत्ताच बातमी दिली पत्रकार बांधवांनी